नमस्कार. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका खूप महत्त्वाच्या सर्टिफिकेशन कोर्सचा सखोल आढावा घेणार आहोत. AI 900 मायक्रोसॉफ्ट अझ्योर AI फंडामेंटल्स. हो, ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात पहिलं पाऊल ठेवायचं आहे, पण सुरुवात कुठून करायची हेच कळत नाहीये, त्यांच्यासाठी हा कोर्स म्हणजे एक नकाशाच आहे, नाही का? अगदी बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे हा कोर्स आपल्याला लगेच डेटा सायंटिस्ट बनवेल असं काही वचन देत नाही. नाही, तसं नाही. उलट तो आपल्याला AIच्या जगाचा एक व्यवस्थापक किंवा काय म्हणता येईल एक जाणकार ग्राहक बनवतो. म्हणजे AI काय करू शकतं, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि आपल्या कामात त्याचा वापर कसा करता येईल यावर विचार करण्यासाठी एक भक्कम पाया तयार करतो. परफेक्ट. आणि यासाठी कोणत्याही कोडिंगच्या अनुभवाची गरज नाहीये, फक्त शिकण्याची उत्सुकता पुरेशी आहे. उत्तम. म्हणजे तंत्रज्ञानाच्या खोलात न शिरता त्याच्या क्षमतेचा अंदाज घेता येतो. चला तर मग या कोर्सच्या संरचनेनुसार न जाता आपण AIच्या 3 मुख्य क्षमतांनुसार ही चर्चा करूया. ओके. पहिली, AI आपल्या जगाला समजून कसं घेतं. दुसरी, त्या माहितीवरून ते शिकतं कसं. आणि तिसरी, जी सर्वात रोमांचक आहे, AI नवीन गोष्टी तयार कसं करतं. छान वाटते. चला, पहिल्या क्षमतेपासून सुरुवात करूया. AI जगाला कसं समजून घेतं. माणसाप्रमाणेच AIलाही इंद्रिय लागतात, बरोबर? बरोबर. डिजिटल इंद्रिय. हो. या कोर्समध्ये टेक्स्ट, स्पीच आणि विजन या 3 डिजिटल इंद्रियांची ओळख करून दिली आहे. आपण टेक्स्टपासून म्हणजे लिहिलेल्या शब्दांपासून सुरुवात करूया. टेक्स्ट ॲनालिसिस. हो. टेक्स्ट ॲनालिसिसला आपण नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा NLP असंही म्हणतो. NLP. सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे कॉम्प्युटरला मानवी भाषा वाचायला आणि तिचा अर्थ लावायला शिकवणं. ओके. उदाहरणार्थ सेंटिमेंट ॲनालिसिस. सेंटिमेंट ॲनालिसिस म्हणजे भावना ओळखणं. अगदी. म्हणजे एखादं वाक्य सकारात्मक आहे की नकारात्मक एवढंच नाही तर त्याहूनही जास्त. समजा एका मोठ्या हॉटेल चेनचे हजारो ऑनलाईन रिव्ह्यूज आहेत, ते स्वतः वाचणं अशक्य आहे. बरोबर. मग इथे Azureची लँग्वेज सर्व्हिस कामी येते. आणि ती फक्त चांगला आणि वाईट असे टॅग लावून देते का? त्याहून खूप जास्त. ती आपल्याला सांगेल की 70% नकारात्मक रिव्ह्यू जेवणाबद्दल नसून स्लो चेक इन प्रोसेसबद्दल आहेत. अरे वा. ही एक कृती करण्यायोग्य डेटा आधारित माहिती आहे, म्हणजे ॲक्शनेबल इन्साइट्स. आता हॉटेल व्यवस्थापन आपलं बजेट आणि ट्रेनिंग थेट त्या एका समस्येवर केंद्रित करू शकतं. हे खूपच उपयुक्त आहे. म्हणजे आता AI वाचू आणि समजू शकतं, पण मानवी संवाद फक्त लेखनापुरता नसतो. बरोबर. मग पुढचा नैसर्गिक टप्पा येतो, तो म्हणजे बोललेलं समजून घेण्याचा. आणि म्हणूनच आपण स्पीच या संकल्पनेकडे येतो. अगदी. यात 2 मुख्य भाग आहेत. एक म्हणजे स्पीच रेकग्निशन. म्हणजे बोललेलं ओळखणे. हो. आणि त्याला टेक्स्टमध्ये रूपांतरित करणं. आणि दुसरा भाग आहे स्पीच सिंथेसिस. म्हणजे टेक्स्टला आवाजात बदलणं. एक्झॅक्टली. आपल्या फोनमधले व्हॉइस असिस्टंट हेच करतात. पण व्यावसायिक जगात याचा वापर खूप मोठा आहे. विचार करा, एका कॉल सेंटरमध्ये जिथे ग्राहकांच्या तक्रारी नोंदवल्या जातात. हो. Azure स्पीच सर्व्हिस हे संभाषण रिअल टाईममध्ये टेक्स्टमध्ये रूपांतरित करू शकते आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे जसे की ग्राहकाचा प्रोडक्ट नंबर किंवा तक्रारीचा प्रकार आपोआप वेगळे काढू शकते. म्हणजे एजंटचा वेळ वाचतो आणि चुकाही कमी होतात. पण या आवाजाचं काय? तो अजूनही रोबोटिक वाटतो का? हा खूप चांगला प्रश्न आहे. पूर्वी वाटायचा, पण आता नाही. खरंच. हो. आत्ताचे न्यूरल व्हॉइसेस इतके नैसर्गिक आहेत की ते मानवी आवाजासारखेच वाटतात. तुम्ही तुमच्या ब्रँडसाठी एक विशिष्ट आवाज तयार करू शकता जो वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू शकेल. ग्रेट. ठीक आहे. म्हणजे AIला वाचता येतं, ऐकता येतं. आता तिसरं इंद्रिय म्हणजे पाहणं. इथे कम्प्युटर विजन ही संकल्पना येते. हे म्हणजे AIला डोळे देण्यासारखं आहे का? हो, तुम्ही तसं म्हणू शकता. एक प्रकारे कम्प्युटर विजन म्हणजे सॉफ्टवेअरला चित्र आणि व्हिडिओमधून माहिती काढायला शिकवणं. आणि हे फक्त फोटोत मांजर आहे की कुत्रा हे ओळखण्यापुरतं मर्यादित नाही, बरोबर? अजिबात नाही. विचार करा, एका मोठ्या सुपरमार्केटमध्ये शेल्फवरचा माल संपला आहे की नाही हे ओळखण्यासाठी कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. ओके. किंवा एखाद्या कारखान्यात उत्पादनांमध्ये काही दोष आहे का हे तपासण्यासाठी हाय स्पीड कॅमेरे वापरले जातात. Azure विजन सर्व्हिस हेच काम करते. म्हणजे ही केवळ ओळख नाही तर विश्लेषण आहे. या कोर्समध्ये गेट स्टार्टेड विथ कॉम्प्युटर विजन या भागात काय शिकायला मिळतं? म्हणजे समजा मी माझ्या खोलीचा फोटो अपलोड केला तर त्यातील वस्तूंची यादी मिळेल का? नक्कीच. तुम्ही एक फोटो अपलोड करू शकता आणि Azure विजन तुम्हाला त्यातील वस्तूंची नावं सांगेल. म्हणजे ऑब्जेक्ट डिटेक्शन. अच्छा,
त्यात काही मजकूर असलाच तो वाचून देईल, म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन किंवा OCR, किंवा फोटोतील प्रसिद्ध व्यक्तींची नावंही सांगू शकते. वा, म्हणजे या तिन्ही क्षमता टेक्स्ट, स्पीच आणि विजन एआयला आपल्या जगातून डेटा गोळा करण्याची आणि तो समजून घेण्याची शक्ती देतात. अगदी. हे झालं एआयचं जगाला समजून घेणं. पण फक्त माहिती गोळा करून भागत नाही. त्या माहितीवरून काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी अनुमान काढता आलं पाहिजे. आणि इथेच आपल्या चर्चेचा दुसरा भाग येतो. एआय शिकतं कसं? मला वाटतं इथेच मशीन लर्निंगचा प्रवेश होतो. अगदी बरोबर. मशीन लर्निंग हे बहुतेक AI ॲप्लिकेशन्सच्या मागचं इंजिन आहे. इंजिन बरोबर. ही एक प्रक्रिया आहे जिथे आपण कॉम्प्युटरला थेट नियम सांगण्याऐवजी त्याला प्रचंड डेटा देतो आणि त्या डेटामधील पॅटर्न्स ओळखायला शिकवतो. म्हणजे आपण नियम नाही सांगत, तो स्वतः शिकतो. हो. उदाहरणार्थ, एखाद्या बँकेला कोणते ग्राहक कर्ज परत करू शकणार नाहीत हे ओळखायचं असेल तर ते जुन्या हजारो ग्राहकांचा डेटा, त्यांचं उत्पन्न, वय, कर्जाचा इतिहास, हा सगळा डेटा मशीन लर्निंग मॉडेलला देतात. आणि मग ते मॉडेल त्यातून शिकतं की कोणत्या गोष्टींमुळे धोका वाढतो. बरोबर. हे मांजर कुत्र्याच्या उदाहरणापेक्षा खूपच गुंतागुंतीचं वाटतंय. मग हे करण्यासाठी स्टॅटिस्टिक्समध्ये PhD वगैरे करावी लागते का, की अझ्युर मशीन लर्निंग स्टुडिओ हे काम सोपं करतं? तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पूर्वी हे खूप किचकट होतं, पण आता अझ्युर मशीन लर्निंग स्टुडिओमुळे हे खूप सोपं झालंय. कसं? त्यात ऑटोमेटेड ML नावाचं एक साधन आहे. तुम्ही फक्त तुमचा डेटा अपलोड करायचा आणि तुम्हाला काय अनुमान काढायचं आहे हे सांगायचं. उदाहरणार्थ, ग्राहक कंपनी सोडून जाईल की नाही. ओके. त्यानंतर ऑटोमेटेड ML स्वतःहून अनेक वेगवेगळे अल्गोरिदम्स वापरून पाहतो आणि तुमच्या डेटासाठी सर्वोत्तम मॉडेल तयार करून देतो. म्हणजे ज्याला व्यवसायाची चांगली समज आहे पण कोडिंग येत नाही, असा एखादा बिझनेस अॅनालिस्ट सुद्धा आता प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स तयार करू शकतो. हो, हीच तर त्याची खासियत आहे. हा कोर्स आपल्याला हेच शिकवतो की मशीन लर्निंगची प्रक्रिया काय आहे, डेटा तयार करण्यापासून ते मॉडेलला प्रशिक्षित करण्यापर्यंत आणि ते वापरात आणण्यापर्यंत. आणि हे सगळं करण्यासाठी अझ्युरमध्ये सोपी ग्राफिकल साधनं उपलब्ध आहेत. म्हणजे मशीन लर्निंगची शक्ती आता फक्त तज्ज्ञांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. अजिबात नाही. म्हणजे AI जग समजू शकतं, त्यातून शिकू शकतं आणि भविष्यकालीन अंदाज लावू शकतं. हेच खूप प्रभावी आहे. पण आता आपण आपल्या चर्चेच्या तिसऱ्या आणि सर्वात रोमांचक भागाकडे वळूया. जनरेटिव्ह AI. हो, AI नवीन गोष्टी तयार कसं करतं? इथे जनरेटिव्ह AI या सध्याच्या सर्वात चर्चेतल्या विषयाचा प्रवेश होतो. बरोबर. जनरेटिव्ह AI हे AIच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा आहे. हे केवळ डेटाचं विश्लेषण करत नाही, तर त्या ज्ञानाच्या आधारावर पूर्णपणे नवीन आणि मूळ सामग्री तयार करतं. म्हणजे मजकूर, चित्र, संगीत, काहीही. अगदी, किंवा कम्प्युटर कोडसुद्धा. यामागे लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे LLMs आहेत, ज्यांना इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीवर प्रशिक्षित केलेलं असतं. या कोर्समध्ये याची ओळख करून दिली आहे. पण हे फक्त कविता लिहिण्यापुरतं किंवा चित्र काढण्यापुरतं मर्यादित आहे का, की याचा काही व्यावसायिक उपयोगही आहे? याचा व्यावसायिक उपयोग प्रचंड आहे. विचार करा, तुम्ही एका मार्केटिंग टीममध्ये आहात आणि तुम्हाला तुमच्या नवीन उत्पादनासाठी 10 वेगवेगळ्या जाहिरातींच्या कल्पना हव्या आहेत. तुम्ही जनरेटिव्ह AIला एक प्रॉम्प्ट दिला आणि कल्पना तयार. काही सेकंदात. किंवा एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपरला एखादा कोड लिहिण्यात अडचण येत असेल तर तो मदत घेऊ शकतो. किंवा एखाद्या मोठ्या रिपोर्टचा सारांश काही मिनिटांत तयार होऊ शकतो. बरोबर. हे खूप प्रभावी वाटतंय. पण याचा अर्थ असाही होतो की चुकीच्या प्रॉम्प्टमुळे पूर्णपणे चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती तयार होऊ शकते. या कोर्समध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या जबाबदार वापराविषयी काही मार्गदर्शन आहे का? हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. या कोर्समध्ये प्रॉम्प्ट्स कसे लिहावेत आणि AI एजंट्स कसे काम करतात याची ओळख करून दिली जाते. शिवाय मायक्रोसॉफ्टच्या रिस्पॉन्सिबल AI म्हणजेच जबाबदार AIच्या तत्वांवरही भर दिला जातो. ओके. अझ्युर OpenAI सर्व्हिस वापरताना त्यात हानिकारक सामग्री फिल्टर करण्यासाठी, डेटा प्रायव्हसी जपण्यासाठी अंगभूत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे आता आपल्याकडे अशी साधनं आहेत जी वाचू, ऐकू, पाहू, शिकू आणि नवनिर्मिती करू शकतात. या कोर्समधील शेवटचा भाग आहे इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन. हे या सगळ्या क्षमतांना एकत्र आणण्यासारखं आहे का? अगदी बरोबर. इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन हे एक उत्तम उदाहरण आहे जिथे अनेक AI क्षमता एकत्र काम करतात. समजा तुम्हाला हजारो स्कॅन केलेल्या बिलांमधून माहिती काढायची आहे. जे खूप कंटाळवाणं काम आहे. हो.
इथे कॉम्प्युटर व्हिजन म्हणजे OCR ते बिल वाचेल. आणि त्यानंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे NLP, त्यातील मजकुराचा अर्थ लावून कंपनीचं नाव, तारीख आणि एकूण रक्कम ओळखेल. तुम्ही बरोबर पकडलंय. आणि हे सगळं एका ऑटोमेटेड प्रक्रियेद्वारे होईल. म्हणजे अज्युअर फॉर्म रेकग्नायझर सारखी सेवा हेच करते का? हो. अज्युअर फॉर्म रेकग्नायझर जे आता अज्युअर AI डॉक्युमेंट इंटेलिजन्स म्हणून ओळखले जाते, हेच काम करते. तुम्ही त्याला फक्त काही उदाहरणं द्यायची. आणि ते आपोआप शिकतं. हो. आणि त्यानंतर ते हजारो वेगवेगळ्या स्वरूपातील बिलांमधूनही अचूकपणे माहिती काढू शकतं. यामुळे अनेक कंपन्यांचे कित्येक तास वाचतात आणि मानवी चुका टळतात. तर हा होता अज्युअर AI फंडामेंटल्स कोर्सचा सखोल आढावा. आपण पाहिलं की AI फक्त एक तंत्रज्ञान नाही, तर ती एक क्षमता आहे जग समजून घेण्याची, त्यातून शिकण्याची आणि नवीन गोष्टी तयार करण्याची. आणि अज्युअर AI स्टुडिओ सारख्या व्यासपीठांमुळे या क्षमता आता प्रत्येकाच्या आवाक्यात आल्या आहेत. खरे. आणि महत्त्वाचं म्हणजे या कोर्समुळे आपल्याला योग्य प्रश्न विचारायला मदत होते. आपल्यासमोर एखादी व्यावसायिक समस्या आल्यास आपण विचार करू शकतो की इथे टेक्स्ट ॲनालिसिस उपयोगी पडेल का, किंवा आपण मशीन लर्निंग वापरून याचं अनुमान लावू शकतो का. म्हणजे विचार करण्याची एक नवीन पद्धत मिळते. हो, ही विचार करण्याची पद्धत विकसित करणं हेच या कोर्सचं खरं यश आहे. अगदी बरोबर. या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की AI आता केवळ विज्ञान कथा राहिलेली नाही, तर ते एक व्यावहारिक व्यावसायिक साधन बनलं आहे. तर आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आज आपण AIच्या ज्या क्षमता पाहिल्या, समजून घेणं, शिकणं आणि तयार करणं, त्यापैकी कोणत्याही एका क्षमतेचा वापर करून आपल्या रोजच्या कामातील अशी कोणती एक गोष्ट आहे जी आपण अधिक चांगल्या प्रकारे, अधिक वेगाने किंवा पूर्णपणे नव्या पद्धतीने करू शकतो, याचा विचार नक्की करा.